केंद्रातलं सरकार म्हणजे हे जे मोदी यांचं सरकार आहे ते कुबडीवर उभं आहे। ते पलटूराम नितीश कुमार हो, त्यांची ख्याती आहे पलटूराम म्हणून। आता त्यांनी पलटी मारली की दिल्लीतलं सरकार कोसळेल, अर्थात ही भीती भाजपला आहे। पलटूरामची टांगती तलवार कायम आहे, त्यामुळं बाप लेकीला सोडा आणि राष्ट्रवादीला फोडा हा एक नवा कपट कार्यक्रम आता सुरू झालेला दिसतो। शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदारावर आता त्यांची काळी नजर पडलेली आहे। मित्रांनो, कुछ भी हो सकता है। जोपर्यंत शरद पवार गटाचे खासदार फोडणार नाही तोवर केंद्रामध्ये मंत्रिपद देणार नाही अशी अट भाजपनं अजित पवार यांच्या पुढे ठेवली आहे। मित्र हो, नमस्कार। शरद पवार यांची राष्ट्रवादी एकदा तर फोडली, पक्ष पळवला, चिन्ह पळवलं, पुढं म्हणजे त्यानंतर 2 मोठ्या निवडणुका झाल्या, आधी लोकसभा नंतर विधानसभा। शरद पवारांचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, पण तेवढ्यावर भाजपचं काही भागलेलं नाही, कारण केंद्रातलं सरकार पलटूरामच्या कुबडीवर उभा आहे। ही कुबडी कधीही काढली जाऊ शकते आणि भाजप सरकार कोसळू शकतं, आपटू शकतं। त्यामुळं काहीही करून आपली संख्या वाढवणं खासदारांची भाजपासाठी अत्यंत गरजेचं बनलेलं आहे आणि त्यासाठी आता भारतीय जनता पक्षानं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। आणि बघा, त्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 7 खासदार फोडण्याची सुपारी दिली गेली आहे। आता ही सुपारी सुनील तटकरे यांच्याकडे दिली गेली असल्याचं सांगितलं जाऊ लागलं आहे। या संदर्भात बघा, आता बरीच कुजबूज देखील सुरू झालेली आहे राजकीय वर्तुळामध्ये। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय चर्चांना वेग आलेला आहे। त्यात प्रामुख्यानं शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार असंही बोललं गेलेलं आहे। आणि त्यानंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना कॉल करण्यात येत आहेत, त्यांना फोडण्याचे प्रयत्न देखील केले जात आहे अशी चर्चा आता समोर देखील आलेली आहे। पण शरद पवार यांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत मोठी माहिती दिलेली आहे। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या पक्षातील खासदारांना फोन करीत आहेत। बाप लेकींना सोडून म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून आमच्याकडे या असं सांगितलं जात आहे। आमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे, मात्र आमच्या खासदारांनी त्यांचा प्रस्ताव नाकारलेला आहे। प्रत्येकजण त्यांच्यासारखे कमरेचा लंगोट डोक्यावर घालून फिरत नाहीत, आमच्याकडे आज ही नैतिकता आहे असं आव्हाड यांनी म्हटलं आहे। त्यामुळं या चर्चेला दुजोरा तर नक्की मिळाला। काहीतरी घडतंय हे मात्र नक्की। भाजपचं हे कारस्थान असलं तरी प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे हे सगळे मिळून भाजपची इच्छा पूर्ण करू लागले आहेत असं दिसायला लागलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना झापलं आहे अशी मोठी चर्चा देखील होत आहे। तुम्ही पुन्हा एकदा आमचा पक्ष का म्हणून फोडताय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी पटेल यांना विचारला आणि त्या कारणावरून सुळे यांनी खडे बोल देखील सुनावले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। फोडाफोडीसाठी संपर्क होत आहेत, पण 7 पैकी एकही खासदार त्यांच्या गळाला लागणार नाही। देण्यात आलेली ऑफर नाकारली गेलेली आहे असं आता या बाकीच्या उरलेल्या खासदारांकडून देखील सांगण्यात येऊ लागलं आहे। दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बघा, सध्या ऑपरेशन 272ची चर्चा सुरू आहे। पलटूराम, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपचं 240 खासदाराच्या पाठिंब्यानं तसं पाहिलं तर ते अल्पमतात सरकार बनलेलं आहे। चंद्राबाबू नायडूंचे 16 आणि नितीश कुमार यांचे 12 यावर हे मोदी यांचं केंद्रीयातलं ते सरकार आहे ते टिकून आहे। आता या दोन्ही नेत्यावर अवलंबून राहणं हे तर आता भाजपला सोडायचं, त्यासाठी भाजपाकडून या नव्या ऑपरेशनचं प्लॅनिंग केलं जात असल्याचं बोललं तरी जात आहे। ज्यामध्ये शरद पवार गटाचे 8 आणि उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार यांच्यावर भाजपची नजर आहे। भाजपच्या गेम प्लॅनमध्ये 272 खासदार जमवणं
यासाठी हा सगळा उद्योग अट्टाहास आटापिटा सुरू झालेला आहे। हे टार्गेट आधी 260 एवढं होतं बघा, पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला त्या निकालानंतर हे टार्गेट 272 इतकं झालं। सर्व खासदार सोबत येतील किंवा 1/3 खासदार फोडले जातील अशा पद्धतीचा आता हा प्लॅन म्हणा, कारस्थान म्हणा, कपट म्हणा, राजकारण म्हणा, जे काही आहे ते मात्र सुरू झालेलं आहे। ते बिहारचे ते पलटूराम म्हणून ज्याची ख्याती आहे ते नितीश कुमार, या नितीश कुमारांनी आता मोदी सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि ते कधीही पलटू शकतात। त्यामुळे या नितीश कुमारांना घाबरवण्यासाठी देखील भाजप हा प्रयत्न करीत असल्याचं म्हटलं जात आहे। नितीश कुमार यांना NDAतच ठेवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जात आहेत। बघा म्हणजे कसं, शरद पवार आता आमच्यात येत आहेत, उद्धव ठाकरे येत आहेत, अशा चर्चा घडवल्या जातात जेणेकरून नितीश कुमार जाणार नाहीत तर ते NDAमध्येच राहतील, ते आपली कोबडी काढून घेणार नाहीत। यासाठी हे सगळं कारस्थान आहे, हे सगळे डाव आहेत असं देखील मानलं जाऊ लागलं आहे। शरद पवार यांच्या खासदारांना फोन केले जात आहेत, ऑफर दिली जात आहे, हे स्वतः जितेंद्र आव्हाड यांनीही सांगितलेलं आहे। शिवाय यावरून सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडं नाराजी देखील व्यक्त केल्याची माहिती या जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। जोपर्यंत शरद पवार गटाचे खासदार फोडणार नाही तोवर केंद्रामध्ये मंत्रिपद देणार नाही अशी अट भाजपनं अजित पवार यांच्या पुढे ठेवली आहे। आता बघा, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद हवं आहे। शरद पवार गटाचे 6 ते 7 आमदार फोडले तरच हे प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री बनतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। सुप्रिया सुळे यांना सोडून बाकीच्या खासदारांना फोडण्याचा नेटाचा प्रयत्न होत असताना हे खासदार मात्र अजून तरी कुठल्याही आमिषाला, ऑफरला बळी पडले नसल्याचं दिसत तरी आहे। आपण बघा, राजकारणात हल्ली काहीही सांगता येत नाही हो, कोणाची खात्री द्यावी असं राजकारण आता उरलेलंही नाही। ठीक आहे, काही असो, पण पुन्हा एकदा शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडण्याचा जोरदार प्रयत्न मात्र होऊ लागलेला आहे। केंद्रातील सत्तेसाठी भाजपची ही गरज बनलेली आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे 3 नेते यासाठी आता कामालाही लागलेले आहेत। बाप लेकीला सोडा आणि राष्ट्रवादीला फोडा असा हा सगळा कार्यक्रम समोर येऊ लागलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी जरी पटेल यांना झापलं असलं तरी त्याचा किती परिणाम होऊ शकतो त्यांच्यावर हे फार महत्त्वाचं आहे ना। पाहूया आता यात कोणाची सरशी होते। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।